नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत आहे. शिक्षक पात्रता जी परीक्षा आहे त्याबाबत एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचा जो महत्त्वाचा निर्णय कोणत्या विद्यार्थ्यांना लागू केलेला आहे तो या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी न्यायालयीन भरती चालू आहे त्याकरता दोन बॅच आहेत. एक क्लर्कसाठी आहे आणि एक शिपाईसाठी आहे. शिपाईसाठी जी बॅच आहे ती 99 रुपयाला आहे आणि क्लर्कची जी बॅच आहे ती 499 रुपयाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ही फी कमी वाटते तुम्हाला, आणि तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे की गावखेड्यामध्ये असणारा जो आपला स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे त्याच्यापर्यंत हे शिक्षण पोहोचावं, त्याला आर्थिक चणचण भासू नये म्हणून आपण या ठिकाणी ही फी कमी ठेवलेली आहे. ही बॅच घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही बॅच तुम्हाला पाहायला मिळतील. क्लर्क आणि शिपाई ह्या रेकॉर्डेड बॅच आहेत. ही बॅच जास्तीत जास्त सराव प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत. त्यानंतर जो काही अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे, शिपाईचा असेल क्लर्क असेल, तो जो मेन अभ्यासाचा गाभा आहे तो गाभा शिकवण्याचं चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी केलेलं आहे. तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही रेकॉर्डेड बॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, इथून पुढे पाहत असताना आपल्याला जे काय आता शिक्षक पात्रता शुद्धीपत्रक या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं 19 जानेवारी 2026 ला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यामध्ये विषय काय की शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा जी काय टीईटी अनिवार्य असल्याबाबतचं हे परिपत्रक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे की संदर्भ क्रमांक 1, मग संदर्भ क्रमांक 1 सिव्हिल अपील ज्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेलं होतं ते 1/9/2025 चा जो काही न्यायालयीन निर्णय आहे त्या संदर्भातलं हे संदर्भ निर्णय क्रमांक 1 आहे. आणि आपले पत्र म्हणजे ज्यांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे ते 4/11/2025 त्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मग यामध्ये सांगितलं की न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून जे काही पदवीधर शिक्षक या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र, समन्वयक त्यालाच आपण केंद्र प्रमुख देखील म्हणतो, आणि विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबतचा शासन स्तरावरती जो काही योग्य ते मार्गदर्शक मिळावे अशी विनंती संदर्भ क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी केलेली होती बघा. आणि त्या संदर्भात त्या अनुषंगाने जी काय न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करण्याची जी काय पुढील कारवाई आहे ती राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात आलेली आहे. आणि त्याबाबतचा अभिप्राय या ठिकाणी अप्राप्त आहे, परंतु तो अजून मिळालेला नाही. परंतु संदर्भ क्रमांक 2 जे काय पत्र या ठिकाणी दिलेलं होतं त्यांना कोणाला बघा, कोणाला दिलं होतं? शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना जे यांनी पत्र दिलं होतं त्यानंतर त्यामध्ये न्याय निर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून त्यांनी सांगितलं की 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता बघा. आता सगळ्यात महत्वाचा जो काही या व्हिडिओचा जो गाभा आहे तो या ठिकाणी चालू होत आहे. शासन निर्णय पारित झाल्याच्या दिनांकापासून म्हटलंय बघा, ही लक्षात ठेवा. 2 वर्ष कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीच्या अधीन राहून शिक्षक संवर्गातून बघा, शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक कोण कोण आहे बघा, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण या पदावर तुर्तास पदोन्नती देता येणार नाही. ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केलेली आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. सगळ्यात महत्वाचं हे या ठिकाणी लक्षात घ्या, कोण पात्र केलेलं आहे आणि कोण अपात्र केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे प्रसिद्धीपत्रक आपल्यासाठी आहे. आणि त्यामध्ये सदर पत्र विधी व न्याय विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक त्यांनी दिलेला आहे, जे न्यायालयीन निर्णय आहे तो, आणि प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात येत आहे. शरद माकणे साहेब बघा, शरद माकणे साहेब आणि कोण ते अवर सचिव महाराष्ट्र शासन, अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे निर्णय पाहायला मिळतोय. आणि 19 जानेवारीलाच म्हणजे काल या ठिकाणी हे आलेलं आहे. आणि ते आपल्या समोर या ठिकाणी मी हे सांगत आहे की कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे, यावरून या गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या असतील. काही अपडेट अजून आली तर मी या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येईन. तुर्तास या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.